ज्या ज्या टेबलवर खुर्चीवर बसून बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय घटना लिहिली ती ही टेबल. अरे वा, हा टेबल आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आताच करून घेऊ नका, माझा बी एवढा करो का? हे जे मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सोपं आहे, गिटार पण आहे. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची खुर्ची आहे. ते गिटार पण. कमीच ते दिसतात ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुस्तके आहेत. पुस्तकी जे 35,000 पैकी काही पुस्तकी तर ठेवण्यात आलेले आहेत. हे खुर्ची, हे जे दिसते ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कपडे. जे गादी डॉक्टर आंबेडकर यांनी 6 डिसेंबर रोजी आपला शेवटचा श्वास ठेवला. हे गादी काय गादी काय गादी सर? इथं पण काही आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कपड्यातील काही कपडे इथं पण आहेत. हे कोट आहे, जे मागे फोटो दिसते तुम्हाला भाषण करत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आखरी श्वास घेतला या पलंगवर घेतला आहे. हे त्यांचे शूज इथं आहेत, शूज पण आहेत. आणि त्यांची जी हाताची काठी आहे ते इथं, हे हाताची काठी इथं आहे. हे त्यांचा सूट आहे. हे कपाट आहे, कपाट. वर काही बघा डबल. ते घडी पण आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची. वायलिन. त्याचे दिसते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्टॉल आहे काहीतरी. मफलर इथे काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील वस्तू ठेवण्यात आलेल्या आहेत. इथं खुर्ची, डायनिंग टेबल,
तुम्ही विचार करू शकता मित्रांनो की त्या काळात हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डायनिंग टेबल हे वापरत होते. तिथं पाणी टाकी आहे. भांडे पण आहेत. डायनिंग टेबल म्हणजे खराब शेगडी पण आहे. शेगडी ते काय त्याच्यामध्ये कांद्याचं एक नाही माहीत नाही त्याचं त्या बाहेरचे मित्रांनो ते जे कलश दिसत आहे तुम्हाला हे कलश ह्याच्यामध्ये माईसाहेब यांचे अस्थि कलश ठेवण्यात आले. मित्रांनो इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतरत्न पुरस्कार जे मिळाले आहे ते ठेवण्यात आलेलं आहे. व इथं त्यांच्या अस्थिया पण आहेत. अस्थि पण आहेत ह्याच्यामध्ये अस्थि. तर या काकांनी सांगितलं आहे आपल्याला. तर बाबासाहेबांना जे भारतरत्न पुरस्कार मिळालेलं होतं 1990मध्ये. तर त्यांना ते इथं ठेवण्यात आलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेबांच्या घरगुती वापरातील काही वस्तू इथं ठेवण्यात आलेल्या आहेत. इथं पण आहेत काय म्हणतात फळी वाटी डब्बा हे काय पातेलं हे डब्बा हे फळी वाटी हे बघा फोटो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाषण देताना हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 6 डिसेंबर 1956 साली. हे नेहरू पण आहेत. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न पुरस्कार देते वेळेचं फोटो. वरची मूर्ती दिसते ना तुम्हाला मित्रांनो, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दररोज त्याची पूजा करायचे. भाऊ हां हे डॉक्टर बाबासाहेबांचे पर्सनल चीज वस्तू आहेत. हे नाळे आहेत. हे चांदीचा चष्मा आहे. चांदीचाच ना. हे सिल्वरचा आहे काहीतरी काय प्रेझेंटेड डॉक्टर डॉक्टर बाबासाहेब चष्मा आहे. ते चष्मा ठेवण्यासाठी हे जे काळा राम मंदिरचं काहीतरी हां हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा चष्मा काय भारी आहे. इथं वेगवेगळ्या प्रकारचे पेटे ठेवण्यात आले आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 काहीतरी पेटे आहेत तिथं. 14 बघा भाऊ पेटे किती खूप आकर्षक.
असं हे दृश्य आहे. हे जे पुणेकरारचं काय फोटो आहे इथं. हे डॉक्टर गौतम बुद्ध स्टॅच्यू ऑफ लॉर्ड बुद्धाची मूर्ती. हे बघा फुलं ठेवायचे प्लॉट जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे वापरत होते त्या काळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एवढे रईस होते. इथं आवाज घुमती आहे ते बघू शकता. किती गोलदार आकृती आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हे प्रवास साहित्य आहे ते तुम्ही बघू शकता. हे चपलीचं काहीतरी बुटात शूज काय हे भांडे घासायचं आहे. पॉलिश करायचं पॉलिश. नेकटाई बॉक्स हे जे आहे चौदार तळ्याच्या थीमवर बनवलेलं आहे. तिथं बघू शकता. या म्युझियमचं नाव सांगू का तुम्हाला? हे का म्युझियमचं नाव सिम्बॉसिस सोसायटीज डॉक्टर बी आर आंबेडकर म्युझियम. मस्त आहे म्युझियम ते. तर ये भारतीय घटना समुदाय जे तयार झाला होता तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तेव्हा जे राष्ट्रपती होते राजेंद्र प्रसाद काहीतरी होते वाटतं. त्यांना हे संविधान देताना ची थीम आहे. हे काळाराम मंदिरचं थीम आहे. हे जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहरू व राष्ट्रपती यांच्यासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मंत्रिपदाची शपथ घेत होते अशी काहीतरी थीम बनवली आहे इथं. ज्या खुर्चीवर बसून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे लिहायचे अभ्यास करायचे हे ते खुर्ची आहे. हे त्यांच्या बसण्याचा सोफा दिसते. पुस्तक आहे. ज्या टेबलवर खुर्चीवर बसून बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय घटना लिहिली ती ही टेबल. अरे वा हा टेबल आहे. जे दिसते ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची व्हायोलिन आहे. ही खुर्ची ज्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आराम करायचे त्याच्यावर बसायचे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे परदेशात प्रवास करताना बॅग वापरत असतात ते जे ही बॅग आहे त्याच्यामध्ये पुस्तक वगैरे काही सामान ठेवून त्याचे कॅरी करायचे ते हे सामान. म्हणजे 35,000 पुस्तके काहीतरी होते त्यांच्याकडे. त्याच्यातले काही पुस्तके इथं ठेवण्यात आले तर हे आहेत ते पुस्तके. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 6 डिसेंबर 1956 साली जेव्हा निधन झाला होता तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे झोपण्याचा गादी पलंग आहे याच्यावर त्यांचा अंतिम विधी झाली होती. त्यांच्यावर त्यांनी आखरी श्वास घेतला होता. तुम्ही बघू शकता. फोटो पण आहे अंतिम यात्रेचे. हे त्यांचा फोट. इथे काही पुस्तके विकतही मिळू शकतात. तुम्ही घेऊ शकता. वेगवेगळे आहेत पुस्तके. तर हे काका